आमिर खानची तिसरी बायको कुठल्या धर्माची, एकदा सर्च करा बरं गुगलवर. ते सांगतात ना, बिगर लग्न झालेले हिंदूंची 5 मुलं पाहिजेत. अरे अगोदर भाऊ तू तर लग्न कर. आमिर खानची तिसरी बायको हिंदू नाही, लव जिहादचा ठेका घेतलाय ते तर दुकानदार, काय बोलायचीच गरज नाही. ते म्हणजे धर्माचे रक्षकच झालेत. लव जिहादचा ब्रँड अँबॅसिडर म्हणे आमिर खान. 4 दिवसात आणि कोल्ह उसात अशी परिस्थिती आहे सध्यांच्या धर्मरक्षकांची, सगळ्या धर्मातल्या. आमिर खाननी तिसरं लग्न केलं. बऱ्याच जणांच्या पोटात गोळा आला, पोटसूळ उठला. पहिल्या 2 त्याच्या बायका म्हणे हिंदू आहेत, तिसरी सुद्धा हिंदू केली. अरे तुला माहितीये का ती कोण आहे? 61व्या वर्षी लग्न केलं. 3-3 लग्न काय करायची गरज आहे, असं बरेच जण सल्ला देत आहेत. आणि त्याच्या लग्नाला त्याच्या बायका हजर आहेत. तुमच्या का पोटात दुखतंय? बरेच जण लव जिहाद सांगतात. लव जिहादचा ब्रँड अँबॅसिडर म्हणे आमिर खान. मग त्या शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीनं मुस्लिमांसोबत लग्न केलं. नाही कुणी मोर्चे आंदोलनं काढली. आमिर खाननं सुद्धा 2 हिंदू महिलांसोबत लग्न केले. हे लव जिहादच्या विरोधात बोलणारवाले का त्यांनी आवाज उठवला नाही, आंदोलन केलं नाही? आणि ह्यांना काही माहित नसतं. मी जे माहिती देणार आहे ना, तुमचं डोकं काम करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आमिर खानला दोष काय देत आहे हो? ज्या महिलांनी त्यांच्यासोबत लग्न केलं त्यांची काय बुद्धी घाण ठेवली होती का? प्रत्येक गोष्ट धर्माच्या नावावरच का घेऊन जायची? कारण तुमची वैचारिक जी दरिद्री आहे, जी घणेरडी मानसिकता आहे, ती वारंवार सिद्ध होते. आणि आमिर खानच्या तिसऱ्या बायकोबद्दल मी जो खुलासा करणार आहे किंवा जी माहिती देणार आहे ती एकदा तुम्ही गुगल सर्च करून बघा. विनाकारण उचलली जीभ लावली टाळाला. हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी, सो कॉल्ड यासाठी म्हणतोय, ते स्वतःला फार शान समजतात, धर्मरक्षक समजतात. अंधार प्रत्येकाच्या खाली आहे, दुसऱ्याच्या उजेडात बोट दाखवण्याचं काम करतात. यासाठी हा सगळा प्रपंच आहे. कदाचित कुणाला राग येईल, मिरच्या झुमतील, माझं एवढंच मत आहे. मी तुमची मन दुखावण्यासाठी चर्चा नाही करत, वास्तव पण समजून घ्या यासाठी चर्चा करतोय. त्या अगोदर सर्वांचं या चर्चेमध्ये मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमिर खान, त्याच्या बायका याच्याशी मला देणं घेणं नाही. मला ज्या चर्चेवर आता लय फार पोटसूळ उठलाय त्याच्याबद्दल चर्चा करायची, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही तर पाहाच, पण इतरांना सुद्धा शेअर करा. आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आमिर खानची बायको बरेच जण म्हणाले तिसरी पण हिंदू आहे. तुम्हाला माहिती आहे का ती कोण आहे? बरं, आमिर खाननं 61व्या वर्षी तिसरं लग्न केलं. त्यांच्या धर्मात बहुपत्नी पद्धत आहे, त्यांना परवानगी आहे. तुम्ही करू शकता का? तुम्हाला एक सांभाळणं होत नाही, त्याच्यातच तुमच्या नाके नऊ येता. बाहेर तुम्ही काय लफडे केले तरी चालतं, पण ते जर घरच्याला समजलं तर तुमचा बाजार उठतो. त्या लोकांनी त्यांच्यात हिंमत आहे करायची. बरं, तुम्हाला कोणी अडवलं का? तुम्ही पण करा 3, काय अडचण आहे? 2 करा, 3 करा, 5 करा. ते सांगतात ना, बिगर लग्न झालेले हिंदूंची 5 मुलं पाहिजेत. अरे अगोदर भाऊ तू तर लग्न कर. हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की म्हणे आमिर खाननी त्यांनीही हिंदू मुलींशी लग्न केलं. त्यात पहिल्या 2 का गेले त्याच्याकडं? त्यांना हिंदू मुलं मिळत नव्हती का? त्यांच्या आईबापांना अक्कल नव्हती का? या सुद्धा गोष्टीचा तुम्ही विचार करा. बर, आमिर खानचे विचार, त्याचं सामाजिक काम, हे सगळं विसरून जाणार. त्यानं जे काही मध्ये त्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून, काहीतरी संस्था आहे ना त्याच्या माध्यमातून त्यांनी जे काही काम केलं, गावागावात पाण्याची सोय केली. तो मुस्लिम असताना तुम्हाला त्यांनी पाण्याविषयी केलेलं काम ते चाललं. पाणी फाउंडेशननं किती कामं केली? मराठवाड्याला जाऊन विचारा. शहरांमध्ये किंवा काहीच माहित नाही ज्यांना, आणि ते फक्त तात्पुरते धर्मरक्षक आहेत, त्यांना इतर काम माहित नाही. बरं ठीक आहे, त्याचं ते पण काम सोडा. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर 2 बायका असताना त्यांना तलाक दिला, तलाक त्याच्या धर्मानुसार. पण त्या दोन्हीही बायकांचा त्यांनी धर्म बदललेला नाही, हे पण लक्षात ठेवा.
त्या हिंदूच होत्या आणि हा मुस्लिम होता. मुस्लिम मॅरेज ऍक्ट नुसार त्यांनी त्याचा जो काही विवाह केला असेल त्याच्यात त्याला स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार सुद्धा करावा लागला. लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी. त्यांनी पहिल्या बायकांना तलाक देऊन त्यांना त्यांचे जे काही पोटगी प्रती त्याला जे काही डिवोर्स देताना जे काही करावं लागतं ती प्रक्रिया केलं. तिसरा केला. आता त्याचं वय आहे 61, त्याचा काय दोष आहे? पण तो हिरोच आहे ना. बाकीचे 70-80 ला करतात, त्यांचा काय झेंडा काय लय फडकतो का? काहीच नाही. त्याच्या पुढची गोष्ट, त्यानं ज्या तिसऱ्या गौरी नावाच्या त्या महिलेशी लग्न केलं, तिनं सुद्धा तिच्या पण मुलं आहेत, तिनं पण डिवोर्स दिलाय तिच्या पहिल्या नवऱ्याला. बरं, लग्नामध्ये यांच्या आमिर खानच्या पहिल्या 2 बायका हसतच होत्या, मुलं होते. आता जी तिसरी बायको जी आहे ती हिंदू आहे का? तुम्हाला माहितीये का? काही कुणाला तरी माहितीये का? ती ईसाई समाजाचे, म्हणजे त्या धर्माचे. आपण म्हणतो ना हिंदू, मुस्लिम, सिख आणि ईसाई, ती त्या ख्रिश्चन धर्माचे. ती काय तुमच्या धर्माची आहे का? आमिर खानची तिसरी बायको हिंदू नाही, हे किती जणाला मान्य आहे? आमिर खानची जर बायको हिंदू नसेल तर विनाकारण तुम्हाला का पुळका येतोय? हिंदू आहे, हिंदू आहे, हिंदू आहे. अरे तिचं नाव सारखं आहे म्हणून तुम्ही येड्यात निघताय. तो तुम्ही अजिबात चिकित्सा करत नाही, तपासत नाही, त्याच्यावर काही विचार करत नाही, लगेच आपलं डोकं चालवायला सुरुवात करत. हे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की कॉन्ट्रोवर्सी तयार करण्यासाठी, धार्मिक विवाद निर्माण करण्यासाठी किंवा विनाकारण काहीतरी स्वतःची अक्कल पाजळवण्यासाठी काही लोक विरोध करतात. आणि ज्यांनी लव जिहादचा ठेका घेतलाय ते तर दुकानदार, काय बोलायचीच गरज नाही. ते म्हणजे धर्माचे रक्षकच झालेत. 4 दिवसात आणि कोरलं उसात अशी परिस्थिती आहे सध्याच्या धर्मरक्षकांची, सगळ्या धर्मातल्या. मी कुठल्या एका धर्मातलं नाही सांगत आहे. आणि हे जे धर्मरक्षक आहेत स्वतः म्हणजे कसेही वागतील, दुसऱ्याला मात्र शहाणपण शिकवतील. त्या सगळ्यांची तोंड बंद करण्यासाठी, किंवा मला असं वाटतं की त्यांना खरी माहिती मिळेल. आमिर खानची तिसरी बायको कुठल्या धर्माची, एकदा सर्च करा बरं गुगलवर. कशाला आपल्या हिंदूचे म्हणून विनाकारण धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम करतात, वाद निर्माण करतात. गरजच नाही. मुळात खरी माहिती ज्यांना नाही तेच बुडबुडे विनाकारण बडबड करतात, बाकी दुसरं काही नाही. राहिला प्रश्न तिसऱ्या लग्नाचा, जर कायद्याने त्यांना परवानगी दिली आहे, सगळेजण कायद्यानेच करतात बरं का, फक्त नावं ठेवताना दुसऱ्याला ठेवतात. एवढे पुस्तक असतात किंवा प्रत्येकाचा एक ऍक्ट आहे. हिंदू विवाह कायदा आहे, मुस्लिम विवाह कायदा आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट आहे, ख्रिश्चनांचा स्वतंत्र आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबातच म्हणजे कळत नसतील तर येडेपणाच आहे. हे मला हे सांगायचं, माझं म्हणणं कृपया समजून घ्या. आणि हीच वास्तव माहिती आहे. विनाकारण अफवांवर विश्वास ठेवू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. तुमचं काय मत असेल या विषयावर नक्कीच त्या ठिकाणी कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सत्य की जय हो.